नाही म्हणजे ते थोडंसं तुमचा विरस करणार आहे, कारण आमच्या घरी गणपती येतात. माझ्या भावांच्या मोठ्या बंधूंनी कधीतरी आणले होते कोल्हापुरात, पण तेव्हा त्यांनी गडबड झाली आणि नाही झालं ते. त्यानंतर ते बंद झालं, ते बंदच केलं. आता आम्हाला मला वाटतं असं माझ्या आईने सांगितलं की गणपतीच्या पहिल्या दिवशी जर घरात मुलगा झाला तर आम्ही आता गणपती आणू शकतो, असं काहीतरी आहे. हे मला माहिती आहे. पण बाप्पा आमच्या घरात सदैव असायचे आहेत असणार, कारण बाबांची खूप श्रद्धा होती आणि बाबांनी गणपती आमच्या अगदी जुन्या घरापासून आमच्या घरी मोठी गणपतीची मूर्ती नेहमी स्थापन असते, ती आजही आहे. ती आमच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा खाली आम्ही बांधून ठेवलेली आहे. सो बाप्पांचं स्थान हे मोठं आहे आणि मला वाटतं की सुंदर दैवत हे गणपती बाप्पाच्या रूपाने आपल्याला नेहमी दिसत असतं. सिद्धिविनायकाकडून बऱ्याचदा चालत सिद्धिविनायकापर्यंत येऊन गेलेलो आहे, तेव्हा डेफिनेटली मनात असं आहे घरात फक्त येऊन यावे. आणि युअर अ बेस्ट आहे, कारण रमेश सर आणि जन्मदत्याला म्हणजे खरंच आणि इतकं तुमची कारकीर्द एवढी उल्लेखनीय झालेली आहे, मनस्पद आहे. आम्हाला म्हणजे महाराष्ट्राचं भूषण आहात तुम्ही. त्या विषयी म्हणजे दोघांकडनं तुम्हाला वार्ता आपल्याला तर त्याविषयी तुम्ही कुठल्या काय विचार म्हणजे मला जसं म्हणालं की मला माणसाला त्यांच्याकडनं लाभलेलं आहे हे 101% खरं आहे. मी थोडासा माझ्या आईच्या वळणावर गेलेलो आहे, कारण आई ही सटल ॲक्टिंग करायची आणि बाबांची ॲक्टिंग नेहमी ओव्हर असायची म्हणून जवळपास जास्त पॉप्युलर होते. परंतु मला सटलटी जास्त आवडते किंवा प्रत्येक कॅरेक्टरमध्ये कुठेतरी मी त्याच्यावर हावी होण्याचा प्रयत्न नाही करत, ते कॅरेक्टर कसं मोठं होऊ शकेल याचा प्रयत्न करतो. बाबांचं नेहमी वेगळं असायचं, ते एखाद्या कॅरेक्टरमध्ये आल्यानंतर बाबा दिसायचं, ते स्टार होतं. मी स्वतःला त्या कॅरेक्टरमध्ये घालण्याचा प्रयत्न करतो आणि कुठेतरी प्रत्येक कॅरेक्टरमध्ये आपले वेगळेपण शोधण्याचा प्रयत्न करतो. सो बरं वाईट मला माहिती नाही, परंतु हा माझा माझी काम करण्याची पद्धत आहे. तर तसंच गणपतीमधला जो माझा रोल आहे तो बापाचा रोल आहे, ती जनरेशनची गोष्ट आहे आणि आत्ताचा बाप प्रॅक्टिकल फादर आणि ज्या पद्धतीने ती लिहिली गेली आहे त्याच पद्धतीने आम्हाला परफॉर्मन्स पण असाच केलेला आहे. मला वाटतं प्रत्येक माझ्या वयाच्या जे वडील आहेत किंवा जी माणसं आहेत त्यांचं आयडेंटिफिकेशन निश्चित. तरुण पिढीने हा चित्रपट का पाहावा, म्हणजे या चित्रपट आपल्याला काय देतो? नाही, मी म्हणेन की हा सगळ्याच पिढीने पाहायला पाहिजे की हा, म्हणून मी तसं म्हटलं की हा 3 पिढ्यांचा चित्रपट आहे. तिन्ही पिढी आजोबा वडील आणि मुलं ह्या सगळ्यांच्यासाठी हा चित्रपट आहे. त्याच्यातून तरुण मुलांनी हे शिकायला हवं की आपल्याला आपल्या मोठ्यांचा आदर, आपल्या मोठ्यांच्या एक्सपिरियन्सचा वापर हा कसा करता येईल आणि कसा करून घ्यावा, घरात कसं वातावरण चांगलं ठेवावं. मोठ्या जे सर्वात मोठे आहेत त्यांना हे शिकलं पाहिजे की आपली मुलं आता मोठी झालेली आहेत तर त्यांना कुठेतरी स्वातंत्र्य हे देणं गरजेचं आहे. आपण आपले विचार त्यांच्यावर लादू शकत नाही आणि मधल्या जे आमचं रोल आहे त्यांना हे कळलं पाहिजे की मोठे म्हणजे आमचे वडील आणि आमची मुलं यांच्या दोघांमध्ये कशी एक दुवा निर्माण करू शकतो आणि आपल्या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कुठेतरी बदलला पाहिजे की या वर्षी म्हणून वेग. सो आय थिंक या चित्रपटात सेलिब्रेशनसाठी सगळं आहे. म्हणजे पंचपक्वान्नी केलेली ही ताट आहे की ज्याच्यामध्ये ज्याला जे आवडेल त्या मात्रेने आणि ते प्रत्येकाला एक चांगली मात्रा दिलेली आहे. कुठेच कशाचंच ओव्हरडोज नाही आहे, कुठे खूप जास्त प्रबोधन नाही केलेलं किंवा कुठे खूप जास्त हे करा किंवा हे शिकवा असा शिकवण्याचा प्रयत्न नाही. इट इज अ ब्युटिफुल स्टोरी, व्हेरी ब्युटिफुली टोल्ड. मराठी हिंदी दोन्ही चित्रपटसृष्टीमध्ये तुम्ही काम करत आहात, तर आता मराठी चित्रपटसृष्टीला काय नेमकं करायची गरज आहे असं तुम्हाला वाटतं कम्पेअर्ड? आय डोंट नो, मला माहिती नाही मराठी चित्रपटाला काय करायला हवं आहे. मराठी प्रेक्षकांना बदलायला हवं आहे एवढं मला नक्की म्हणेल की तुम्ही थिएटरमध्ये या आणि मराठी प्रेक्षक अनायसे
थोडासा जास्त चुकंदळ असतो आणि तो रिव्ह्यूज येईपर्यंत वाट बघतो. हल्लीचा काळ असा झाला आहे की थिएटरमध्ये वेळ मिळणं आणि थिएटरशी टायमिंग्स मिळणं, थिएटरबरोबर थिएटर मिळणं हेही कठीण होत चाललेलं आहे. तेव्हा मराठी चित्रपट खूप चांगले बनत आहेत आणि फक्त ऑडियन्सने थोडासा आपल्याला जाऊन थिएटरमध्ये बघा, या थिएटरपर्यंत नाही आवडला तर कसं करा, परंतु थिएटरला या. घरात बसून नका ठरवू की हा चित्रपट नाही बघायचा आपल्याला किंवा 4 लोकांकडून ऐकलं म्हणून नाही जायचं. आणि हिंदीला जसा तुम्ही प्रतिसाद देता तसाच मराठी चित्रपट म्हणलं हा चित्रपट हिंदीचा तोडीच तोड आहे, तर निश्चितपणे बघा आणि सगळेच बघा. खूपच छान मजा आली आणि तिच्याबरोबर कधी 25 वर्ष गेली होती ते कळलंही नाही. ते खूप छान नातं आमचं आहे आणि असंच राहणार आहे. आणि दररोज भेटून न भेटून आम्ही वर्षातून एकदा भेटू, 10 वर्षातून एकदा भेटू, परंतु भेटल्यानंतरच जी आत्मीयता आणि जे रिस्पेक्ट किंवा प्रेम एका दुसऱ्यांचं आहे ते तसंच राहतं. नाही, मी आत्ता बोललो, मी आवाहनच केलं की निश्चितपणे हा चित्रपट थिएटरमध्ये येऊन पहा. तुम्हाला एक खूप चांगला चित्रपट बघितल्याचा आनंद मिळेल, पैसा वसूल चित्रपट बघितल्याचा आनंद मिळेल. हा सगळ्याच जनरेशनसाठी आहे, तेव्हा तुमच्या सगळ्या फॅमिलीसोबत येऊन बघा आणि थिएटरमध्ये बघा. डोंट वेट फॉर इट टू कम ऑन OTT. थिएटरमध्ये येऊन बघा, तर हा थिएटरसाठी बनलेला चित्रपट. आज परत गणपतीच्या टीझर लॉन्चला आपण आलेलो आहोत आणि माझ्यासोबत प्रसिद्ध भावे मॅडम. गणपती चित्रपट निवडता, तर हा चित्रपट निवडण्यामध्ये मला वाटतं या चित्रपटाचं कथानक स्पेशल आहे. त्यांना आत्मा सापडतो असं मला वाटतं. इतकी कॅरेक्टर्स आहेत, पण आपल्या मराठी समाजाला ज्याचं महत्त्व आहे, ज्याच्याबरोबर आपलं एक हृदयाने नातं जुळलेलं आहे, ते म्हणजे गणपती उत्सव. आणि त्या उत्सवाच्या ज्या अनुषंगाने घरात जे जे काही घडतं त्याच्यातनं एक सुंदर नाती निर्माण कशी होऊ शकतात आणि काही गैरसमज काय होतात आणि ते सुद्धा निभावण्याचं ह्या गणपतीच्या उत्सवात काय म्हणायचं, त्या उत्सवात या सगळ्या गोष्टी सामावल्या जातात आणि एक शिकवण पुढच्या पिढीला म्हणजे मला असं वाटतं की आपल्या व्हॅल्यूज कायम ठेवून पुढच्या पिढीला त्याचं नेतृत्व देण्यासारखी ही माझी याच्यामध्ये आईची भूमिका आहे. वरवरनं ती खूप कणखर आणि कंट्रोलिंग वाटू शकते, पण तिचं एक स्वतःचं म्हणजे तिचे स्वतःचे सुद्धा काही प्रॉब्लेम्स आहेत, ते या कथानकाबरोबर कसे उलगडतात त्याच्यात खरी गंमत आहे आणि ते मला खूप भावलं म्हणून मी भूमिका सांगते. शूटिंगच्या दरम्यान अजिंक्य सरांबरोबर आणि 25 वर्षानंतर मला असं वाटलं की 25 वर्षामध्ये आम्ही एक ॲज अन इंडिव्हिज्युअल आम्ही खूप मॅच्युअर झालेले आहोत. म्हणजे आपण खूप अनुभवी होतो आणि त्याच्यामुळे एक पर्सनॅलिटी, तुमचं व्यक्तिमत्व आणि त्याला पैलू पडत जातं. आणि मला असं वाटतं की हे काम करता करता सेट्सवर ऑफ द सेट्स आम्ही गप्पा गोष्टी करता जे काही आत्तापर्यंत काय झालं ना की आम्ही कधी इतक्या गप्पा मारल्या नव्हत्या हे मला एक जाणवतं. कारण 2-2 चित्रपटाची 3-3 चित्रपटाची आम्ही एका वेळेला शूट करत असतो. खूप आयुष्य खूप बिझी होतं, लीड कॅरेक्टर्स करायचो, त्याच्यामुळे संपूर्ण वेळ त्याकरता घालायला लागायचा. त्यामुळे आम्ही आमच्या थोड्याशा स्वतःच्याच दुनियेमध्ये तुम्ही गुरफटलेले असतात. ह्या चित्रपटामध्ये बिकॉज याचं चित्रीकरण फार लांब काळापर्यंत चाललं, आम्हाला मध्ये काही शूटिंग करताना थोड्याफार अडचणी आल्या वेदरमुळे, पावसामुळे, त्यामुळे आम्हाला काही वेळ एकत्र म्हणजे रिकामा वेळ हाताशी मिळाला. आणि बोलता बोलता एक माणूस कसा घडलाय ते जाणवायला लागतं.
आय थिंक त्याच्यामध्ये अजिंक्य जो आता बदलला आहे आणि जो मॅच्युअर झालेला आहे आणि त्यांनी दिग्दर्शन केलं आहे, त्याचा मुलगा आता दिग्दर्शन करेल, त्यांचं प्रोडक्शन त्यांनी केलेलं आहे. सो एक वेगळी मॅच्युरिटी माणसामध्ये आलेली असते, तर ती पाहताना खूप मजा वाटते. आणि ट्युनिंग तर आमचं पहिल्यापासूनच होतं, त्याच्याबद्दल काही वादच नाही. एक अभिनेत्री म्हणून कुठे भूमिकेचा अभ्यास करताना बेसिक कुठल्या गोष्टींचा विचार? पहिलं तर ती कथानकामध्ये माझी भूमिका चपखल बसली आहे का, कथानक मला आवडतं आहे का, आणि वेदर आय कॅन डिलिव्हर व्हॉट इज एक्सपेक्टेड ऑफ मी, या 3 गोष्टी बघते. आणि दिग्दर्शकाला त्यांनीच लिहिलेलं कथानक किती कळलं आहे, कारण दिग्दर्शकाला क्लॅरिटी असणं हे फार महत्त्वाचं वाटतं मला. चूक बरोबर हे चित्रपट रिलीज झाल्यानंतर कळतं, पण जी असेल ती क्लॅरिटी असणं हे महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत मी अशाच दिग्दर्शकांबरोबर बहुतेक वेळेला कामं केलेत ज्यांना ती कॅरेक्टरबद्दल क्लॅरिटी होती. हे खूप कलाकाराला खूप मदतीचं आहे. तुमचा म्हणजे काही वर्षांपूर्वीचा चित्रपट आणि आताचा मराठी चित्रपट टेक्निकली फार बदललेला आहे, तर काय म्हणजे आता बघताना चित्रपट शिल्प मला असं वाटतं की दिग्दर्शकाच्या हाती जास्त सुविधा आहेत आता. एखादं त्याची व्हिजन मांडण्याकरता टेक्निकली आता आपण इतके सुपिरियर झालेले आहोत की त्यांना पाहिजे तसं ते टेक्निक ती गोष्ट मांडण्याकरता वापरू शकतात. ही एक फार मोठा फायदा. आणि मग थोडेफार बदल झालेले आहेत, सुखसुविधा जास्त निर्माण झालेल्या. पूर्वी आम्हाला साडी बदलायची असेल तरी सुद्धा एखाद्या शेजारच्या घरी जाऊन कुठल्या लोकेशनला विचारून, अहो तुमच्या घरात साडी बदलली तर चालेल का, जरा वेळ द्या असं विचारून आम्हाला बदलायला लागतं. असं आम्ही मॅनेज करत असतो. आता खूप सुविधा पहिल्यापासूनच कलाकारांना मिळतात, त्याची खूप ते. आणि अर्थात तरुण अभिनेत्री ज्या या क्षेत्रात येऊन बसलेल्या आहेत, तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन पण थोडंसं सांगा, कारण सगळे पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे असतात, तर एक सातत्याने काम मिळणं आणि ते आपलं यश हे टिकवणं हे सुद्धा एक फार गमक आहे. त्याविषयी सांगा. मला असं वाटतं तुमच्या कामाच्या बाबतीत आग्रही राहणं आणि स्वतःच्या आयुष्याकडे पाहण्याचं व्हिजन असायचं. मला कारण ह्या इंडस्ट्रीमध्ये ना मला असं करू नको, तसं करा, हे चालणार नाही, हे बरं दिसत नाही असं सांगणारे खूप भेटतात. त्यामुळे तुमचे पाय जर जमिनीवर रोवलेले नसतील तर तुम्ही हलू शकता. तर आणि त्यामुळे तुमचं आयुष्य इकडे तिकडे सैरा म्हणजे काही दिशांना जाऊ शकतं. तर तुम्हाला जर मिळालेलं यश टिकवून ठेवायचं असेल तर चूजी राहणं फार महत्त्वाचं असतं आणि स्वतःचं काहीतरी म्हणणं असणं हे महत्त्वाचं असतं. आणि तुम्हाला ज्या गोष्टीत विश्वास वाटतो, ज्या गोष्टीमध्ये काम करताना आनंद मिळतो, त्याच गोष्टी करा. आणि घरात गणपती 26 जुलैला रिलीज होतं, प्रेक्षकांना थोडंसं आव्हान. घरात गणपती हा चित्रपट 26 जुलैला चित्रपटगृहामध्ये येणार आहे. हा चित्रपटगृहामध्ये जाऊन सहकुटुंब सहपरिवार पाहण्यासारखा आहे. त्यामुळे ही संधी तुम्ही सोडू नका. आधीपासून प्लॅनिंग करून ठेवा आणि तुमच्या काका मामा मावशा सगळ्यांना एकत्र घेऊन जा. असं एक फॅमिलीचं गॅदरिंग पण करा त्याच्याबरोबर. थँक्यू मॅम. तुमची भूमिका आहे त्याविषयी जाणून घ्यायचं आहे. काय मी माहेरभाषण आहे. माझं कोकणातल्या या घरामध्ये राहतो आणि माहेरी येऊन जाऊन असते कारणामुळे कायमची नाही आहे, पण मी आहेच येते. मी धाकटी बहीण आहे त्यांची, त्यामुळे गणपतीच्या या दिवसामध्ये तर माझं आवड आवश्यकच आहे. आणि त्याच्यामध्ये काही विलन नाही त्या बाई खूपच खवचवण्याची अजिबातच नाही. प्रेमळ आहे, पण एक आपला अधिकार वर्चस्व नाही, पण अधिकार आणि हक्क गणेशोत्सव आहे, तुमचं काय बॉन्डिंग आहे? माझ्या घरी काही गणपती लहानपणापासून असतो मी मराठवाड्यात, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये गणपतीचं प्रत्येक घरात आहे, सार्वजनिक प्रत्येक गल्लीमध्ये आहे, आपल्या नाक्यावर आहे. तसं काही मी
पाहिजे. त्यामुळे त्या स्वरूपाविषयी मला काही फारसं आकर्षण नाही आहे. मला आकर्षण आहे कोकणातल्या गणपती. कोकणातला गणपती हा फारच मनोभावे केला जातो, खूप श्रद्धेने केला जातो, खूप आत्मीयतेने त्याची तयारी करतात. ते भिण्यासारखं प्रयत्न करतात अनेक माणसं. त्यासाठी ते महिनाभर आधीपासूनची ती घराची साफसफाई असो, अन्नधान्याची तयारी असो, मोदकाची पिठी म्हणजे आधी तांदूळ वाळवून मग दळून आणणे, ही सगळी बायकांची कामं होतात. आणि जसं आपण दिवाळीला कपडे खरेदी करणे किंवा ह्या सगळ्या गोष्टी होतात, मला वाटतं कोकणामध्ये गणपतीचं जास्त तेव्हा सगळं बाप्पाला हे हवं, बाप्पाला ते हवं. म्हणजे एक लहान छान बाळ आपल्याकडे येताना आपण त्याच्यातून काय करूया काय नाही, ते फार लोभस आहे आणि मला ते खूप आवडतं. प्रत्यक्ष माझ्या आयुष्यात त्याचा अनुभव नसला तरी मी पाहिले आणि मालिकांच्या सेटवर आणि आता चित्रपटांमध्ये सुद्धा गणेशोत्सव तुम्हाला जवळून पाहतात. हो, या चित्रपटामध्ये तर खूप अनुभवता आला पाहिजे. तर आम्ही खूप जण एकत्र होतो, महिनाभर तिथेच राहत होतो, तिथेच खाली होतो. तर काही ब्रेक नव्हता आमच्या एकत्र असण्याचा. आणि खूप तिथे घरामध्ये जो गणपती बसला होता त्याची खरंच रोज पूजा होत होती. म्हणजे नुसता सेटमधला नव्हता. जितके दिवस आम्ही होतो तितके दिवस तिथे पूजा झाली, सफाई झाली. असं नाही की एक सेटवरचा दोन हात पडला पाहिजे तेव्हा स्वच्छ केलं, शॉर्ट केलं, असं नाही केलं. त्याची मनोभावे पूजा केली. मालिकांमधला आणि चित्रपटांमधल्या चित्रीकरणामध्ये काय फरक आता तुम्हाला जाणवतो? मालिका आणि चित्रपटामध्ये नाही फरक तर काही जाणवत नाही. अर्थात आमचा आता हा चित्रपट आहे, मला जास्ती फोकस करून विचार केला जातो कोणाच्या घरी कसं असेल, त्या फॅमिलीचं कसं असेल, किंवा आपण एक कोणी ते वर्ण काय चौकट असते ते टिपिकल असते. काही जणांकडे नुसतीच खाली फळं ठेवतात आणि त्या साईडचे माझे देखावे हां, ते वेगवेगळं असतं प्रत्येकाचं. तर ते ठीक आहे महिरपूर. हां, पण मालिकांमधले गणेशोत्सवाला काही म्हणजे मला स्वतःला ते पटत नाही की कोण असं मध्यभागी गणपती आहे, तुम्हाला मागून शॉट घेता यावे म्हणून असा अधांतरी देव कसा असतो तुमचा. आणि झेंडूच्या पाकळ्या अशा साईडला कोणाच्या घरात असतात अशा, कोणी असं ठेवत नाही. गालीच्यासारखं काहीतरी आणि त्याच्यावर झेंडूच्या पाकळ्या. आज तारीख मी पाहिजे कोणाच्याही घरात आणि कोणाच्या गणपतीसमोर असं डेकोरेशन मी पाहिलं नाही. तर ते टिपिकल सेटिंग करताना जेवढं सुरुवात झाली तेव्हा माहिती आहे प्लास्टिकच्या झेंडूच्या माळा असतात, हे दिवे नसतात, त्याला पण एक काहीतरी शास्त्र आहे की दिवे असतात काय असतात. उगाच एक काहीतरी खूप दिवे लावून ठेवले खूपच त्याला. तर त्यामुळे मालिकेत आणि निरर्थक असतो. दुसरा माध्यम तुम्ही जास्त कम्फर्टेबल असतात मालिकांचं चित्र? टेलिव्हिजन मला खूप आवडतं, खूप जास्त आवडतं अशासाठी की एकतर मी नाही घेत एवढं रिटेक्स, पण रिटेक्स करायला जास्त संधी असते, एवढं दडपण नसतं आणि तुम्ही डायरेक्ट लोकांच्या घरी घेऊन पोहोचता रोजच्या रोज तुमचा चेहरा. म्हणून मला ते खूप जास्त आवडतं. कारण ती चित्रपट करायला मजाच येते. पण आता आम्ही केला केव्हा 2 वर्षापूर्वी केला, मग आज त्याचा टीझर झाला, मग ही वाट बघावी. बट ते छान आहे. पण मला मुळात मला नाटक आवडतं. पण आर्थिक गणितं आपली फक्त नाटकामुळे नाही सुटत. त्यामुळे मला टेलिव्हिजन खूप आवडतं अशासाठी की तुम्ही डायरेक्ट जाऊ आणि दर दिवशी आणि एक अभिनेत्री म्हणून कसा अभ्यास कसा? आता बेसिक काही गोष्टी असतात. तर ॲक्टर म्हणून तुमचं ऑब्झर्वेशन पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन पाहिजे आणि इमॅजिनेशन. आता कोळीची भूमिका करायची असेल तर माझं ऑब्झर्वेशन पाहिजे ना. मधल्या जाताना मला आसपासून जर पाहिलंच नसेल तर मग ते ऑब्झर्वेशन नाही ऑब्झर्वच केलं आणि कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे की तुम्हाला ही बाई कशी आहे, काय आहे, तिचा मेकअप, कपडे सगळं ते कसं आणि भूमिकेचं त्याची भाषा कशी असेल याचा विचार घेत काही पॉईंट्स असतात आणि इमॅजिनेशन या 3
गोष्टी टिपरे या मालिकेमुळे तुम्ही घराघरात पोचलात आणि सगळ्यांच्या आवडत्या अभिनेत्री झाल्या. पण आता तरी सुद्धा नवीन जेव्हा भूमिका तुमच्या वाटेला येतात तेव्हा टिपरेंची भूमिका मध्ये डोकवली नाही. म्हणजे तो आग्रह असतो. म्हणजे टिपरे झाल्यानंतर मी गोव्यात जाऊन फिल्म केली आणि मला ते गोवन सगळं करायचं होतं. मग त्याच्यासाठी त्याची फिरायला गेली आणि मी म्हटलं मी रोज एक पूल लावेल कारण गोव्याकडच्या एक पूल पाहिजे. तर मी हे सगळं करताना तो डिरेक्टर मला म्हणाला की तुम्ही काही विचार करू नका, तुम्ही फक्त टिपरे करा. अच्छा. तर मला खूप वाईट वाटलं त्याचं. पण आता तो डिरेक्टर आहे, मी गोव्याला जाऊन शूटिंग करते, निघून जाऊ शकतो. मी केलं. लगेच दुसरा ती फिल्म आल्या क्षणी एका पत्रकाराने लिहिलं जोरात त्या टेकरेमधनं बाहेरच आले. तर मी काय करू देणार. सो डोकावण्याचा प्रश्न नाही, रेफरन्स बदलतो. समजा एकच मध्यमवर्गीय स्त्री असते तरी ती एका लहान मुलाची आई आहे का, ती मोठ्या मुलाची आई आहे का, ती आजी आहे का, म्हणजे हा पण रेफरन्स तर फरक पडतो. म्हणजे तुम्ही म्हणजे ती मध्यमवर्गीय असेल तर ती भाजीवरशी वेगळं बोलते आहे ना, आणि उच्च मध्यमवर्गीय. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि मध्यमवयीन भूमिका जर आल्या तर थोडं सिमिलॅरिटी येऊ शकते, पण मला नाही वाटत. जाता या प्रेक्षकांना आपण आवाहन करूया. हो. नमस्कार. 26 जुलैला सर्व चित्रपटगृहांमध्ये सर्वांग सुंदर लंबोदर कथा घरात गणपती येते, अवश्य बघा. मोरया. गणपती टीझर लॉन्च या चित्रपटाच्या टीझर लॉन्चला आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहे संजय मुंडे सर. संजय सर नमस्कार, मनपूर्वक स्वागत आहे. फार मोजके चित्रपट तुम्ही करता, तर हा चित्रपट निवडण्यामागे तुमची काय भूमिका? एकतर मी कोकणातला आहे आणि गणपती हा कोकणात सगळ्यात मोठा सण असतो. त्याच्या काही शिमला दिवाळीनंतर बाकी सगळीकडे दिवाळी पहिली कोकणात असते. मी कोकणातला आहे. कोकणातल्या पार्श्वभूमीवर चित्रपटाला भूमिका चांगली होती आणि बरोबर काम करणारे कलाकार चांगले होते म्हणून मी चित्रपट. आणि तुमच्या भूमिकेबद्दल या घरामध्ये कोकणामध्ये आता पद्धत आहे की नाही माहिती, पण पूर्वी अशी पद्धत असायची. वडील असायची, ती पिढ्यानपिढ्या गावात राहायचं. पुढे मग शिक्षणाचा जसा प्रसार होत गेला तशी काही मुलं शिकत गेली. माझ्या स्वतःच्या गावाला सुद्धा मला 6-7 काका आहेत. तर त्यातली 2 काका गावाला असतात, 94 वर्षाचे, 92 वर्षाचे. ते कधीतरी क्वचित मुंबईला, बाकी सगळे पुणे, मुंबई, कोल्हापूर. पण जे 2 मुळात राहतात ते सगळे कुळाचार आणि ते सगळे सांभाळतात. मी त्यातला गावात राहणारा मोठा मुलगा आहे. अजिंक्य माझा भाऊ आहे, शुभांगी आहेत, सांगलीला माझ्या शुभांगी गोखले त्या माझी बहीण आहे. मला मुलं आहेत, त्यांना काही मुलं आहेत. आणि नेहमी जी गावच्या लोकांची थोडी कुरकुर असते की सगळं गावाला आपल्याला द्यायचं, कारण तर गावावरनं त्यांना जे काही मिळतं ती रक्कम नसते, रोख नसते, पण ते काही ऐवज असते. तर ते बारीक सारी कुरबुरी असतातच. अशा कुरबुरी सुरू होतात आणि घरातली नवीन जी पिढी आहे ती सगळी ती कुरबुरी मिटवते आणि पुन्हा गणपती त्या जोमाने सुरू होतात. असं ते सांगून एकदम आवडलं पटलं. गणेशोत्सवाच्या आता स्टोरी आहे, म्हणजे गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा केला जावा असं सांगणारा हा चित्रपट आहे. तर तुम्हाला म्हणजे कथेविषयी मला जास्त जाणून हां, मी काय होतं एकत्र कुटुंब पद्धती गणपती उत्सव निमित्त लुप्त होत चालली हळूहळू. त्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये थोडे वाद असतात, त्या वादातनं पुन्हा जास्त प्रेम वाढत जातो आणि मग एकत्र येऊन समारंभ साजरा करणं, नंतर त्या भागातले त्या काळातले तत्कालीन उत्तम पारंपरिक पदार्थ चाखणं, हा एक सगळा 7-8-10 दिवसाचा एक मोठा असा एक यज्ञ सोहळा असतो. तो यज्ञभंग पावता आणि या चित्रपटाने ते साध्य केले की लोकांना पुन्हा एकदा भूतकाळाकडे जायला ते भाग पाडलं. कारण शेवटी भारतातल्या कुठल्याही मध्यमवर्गाची ताकद ही एकत्र असेल, तर एकत्र असेल पाहिजे. पण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वेगवेगळे विचार त्यांचं आदान प्रदान होतं. काही जुने मुद्दे झाडं जशी पानं झटकतात तसे झटकून टाकले जातात आणि नवीन मुद्द्याला पालवी जाते आणि एकंदरीत अत्यंत वेगाने समाजाची प्रगती होऊन नंतर बसण्यापेक्षा हळूहळू
प्रगट झाली हे या चित्रपटात. आणि तुम्ही हा चित्रपटात म्हणजे सेटवर काय धमाल झाली असेल हे नुसतं आम्हाला इमॅजिन करूनच खूप बरं वाटतं. कारण तुमचा सहवास आणि सगळ्या तरुण पिढीला मार्गदर्शन आणि मोठ्यांबरोबर तर तुम्ही फार मिसळलेलं राहिले असाल तर थोड्या सेटवरच्या त्या कोकणातल्या किंवा केरळ शूटमधल्या थोड्या आठवणी सांगा. मी जेव्हा चित्रपटात काम करतो तेव्हा रिकामं असेल आणि चित्रीकरण संपलं की मग जाऊन काय ती गंमत करायची. चित्रीकरणाच्या वेळेला मी गंमत करत नाही कारण मी गंमत करायला गेलेलो नसतो. मी तिथे काम करायला गेलेलो नसतो. मी पुस्तकातून घेऊन जातो, पुस्तकातून वाचत बसतो. नंतर समजा मुंबईच्या बाहेर तर पहिल्या दिवशी जाऊन इथे कुठे काय बरं काय खायला मिळतं, काय खायला मिळतं त्याची चौकशी करतो. त्याच्या सगळ्या जीवनचर्यात मी असतो. बाकी मला चित्रपटात आम्ही चित्रकरणाला मजा केली वगैरे त्यामुळे नाही. आपण मजा करायला आपल्याला मिळाली नसतं. आपल्याला काम करायला असं आपण काम करत नसतो की आपण भूमिकेबद्दल विचार करायचा असतो. असं माझं प्रामाणिक मत आहे. ते लोकांना पटणार नाही पण मी मला तसंच प्रेक्षकाला थोडा आव्हान करावं जरूर. मला असं आवर्जून वाटतं की आज जे एकंदरीत आपण सगळीकडे बघतो लोक असे हवालदिल हताश झालेले आहेत त्याचं बहुसंख्य वेळेला मला कारण असं होतं की आपण एकत्र येतो आणि आपल्याला एकत्र आणणं हे सणवार जे आहेत ते काही साडीवाल्यांचे मिठाईवाल्यांचे धंदे त्यांचे संसार वाढावे म्हणून निर्माण केलेले आहेत. तर लोकांनी एकत्र यावं, आपल्या कामातून वेळातून एकत्र यावं यासाठी हे सणांचं निर्माण केलं गेलेलं आहे. आणि या एकत्रितपणामुळे एकमेकांबद्दलच्या भावना वाढीस लागतात, चांगले विचार जोपासले जातात, संस्कृतीचं संवर्धन होतं, संरक्षण होतं, संस्कृती वाढते आणि अशा पद्धतीने हळूहळू संस्कृती प्राचीन होत जाते. म्हणून हा चित्रपट जरूर बघावा असं एकदा नाही दोनदा नाही तीनदा भवम भवामी सहित नमामि मंगलमूर्ती गणपती बाप्पा हरता वार्ता विघ्नाची तुझे पूर्वी प्रेम सुखागयाची सर्वांगी सुंदर औषधे गुणाची कंठे धरते माता फराची जय देव जय मंगलमूर्ती कृष्णाचे नामना पूर्ती जय देव संगणाची मोठी कुंभीश्वरा हिरे गणित पूर्ण शोभरोभरा गुणवते जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबो करती तांबर परिवर बंधना सरळ सोंड वक्र कुंड नयना दास रामाचा वरपाळी जगना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे गुरुवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती. आज सगळ्या गणपतीच्या टीव्ही लॉन्चला आपण आलेलो आहोत आणि या चित्रपटातील जो मुख्य कलाकार आपल्यासोबत आहेत सुषमा देशपांडे आणि आजी आजोबा मुख्य आपल्या आजी आजोबा असतात आणि त्यांच्यावर सगळं अवलंबून असतं कारण त्यांचे जे संस्कार असतात शिकवण असतात ते पुढच्या पिढीपर्यंत जातात. तर या सगळ्यावर खरंच गणपती या चित्रपटामध्ये तुमच्या भूमिकेविषयी जाणून त्याच्यामध्ये दोन्ही आई वडिलांचं पण आहे आणि नातवंड पण सर्व कुटुंब एकत्रित आता आपण फक्त जॉईंट फॅमिली पाहत नाही त्याविषयी हा चित्रपट डोळ्यात अंजन करणार आहे. डोळ्यात अंजन म्हणजे नेहमी खरं काय करायचं वास्तव एका पद्धतीने मांडणार आहे आणि म्हणायचं असं की घराचे फिगर असतात त्याच्यामुळे त्यांचं नातं हे त्यांच्या मुलांबरोबर असेल त्या नातवंडांबरोबरही वेगळ्या पद्धतीचे असतात. तर त्या नात्यांमधल्या वेगवेगळ्या शेड्स ज्या असतात त्या शेड्स सगळ्या असतात आणि
काही तणावाचे प्रसंग गणपती आहे 1.5 दिवसाचा किंवा 10 दिवसाचा किंवा 7 दिवसाचा म्हणजे कसाही असतो, पण अनेक प्रसंग घडतात त्या संपूर्ण कालावधीमध्ये आणि त्याच्यामुळे हे दोघं जण ते पेशा आपण वेगळ्या पद्धतीने आणि त्यामध्ये त्यांचं दोघांचं नातं हाही खूप छान दर्शवण्यात आलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे नॉर्मली खऱ्या अर्थाने पुरुष हा पैसे आणणारा आणि स्त्री हे घर सांभाळणारी असं जे चित्र आहे तर त्याच्यामध्ये ते दोघेही किती महत्त्वाचे आहेत कुटुंबासाठी हा भाग या सिनेमामध्ये आणि स्वाभाविकपणे त्या दोघांची मुलांकडूनही त्या पद्धतीने अपेक्षा असते की आपण काय पद्धतीने घर सांभाळावं किंवा घर चालवावं असं सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता असते. गणेशोत्सवाच्या आजूबाजूला ही कथा वेगळी आहे. तर गणेशोत्सव आपल्या घरी गणपती आपल्या घरी आणल्यानंतर तो पुढच्या पिढीने स्थलांतरित करू नये असं काही या चित्रपटाच्या दरम्यान आम्हाला पाहता येणार असं नाही म्हणता येणार. स्थलांतरित असं नाही ते करायचंच आहे, प्रेझेंट करायचं आहे, फक्त काही त्याला बदल हवे ते त्यातलं एखादं मला असं आहे. सगळं रिव्ह्यू आता नाही आहे आणि त्यांचाही काही दोष नाही त्यात की त्यांच्या परिस्थितीला अनुसरून शहरात राहत असतात म्हणजे नातवंडांना पण तो गणपती हवा आहे, असं नाही आहे की त्यांना नको आहे. त्यांना तिथे येणारी मजा किंवा आपण जो काही कालावधी एकत्र करतो त्यांना हवा आहे आणि सगळ्या कुटुंबाला मान्य असतं. प्रत्येकाचे आपले आपले उद्योग आहेत त्यामुळे वर्षभर आपण आपल्या आपल्या उद्योगात असतो, पण हे काहीच दिवस असे असतात की ते आपण संपूर्ण एकत्र येतो आणि माणसं एकत्र आली की वाद हा अटळ आहे ना, म्हणजे सामान्य भूत आहे ती कशी काढल्या गेली, पण तरीसुद्धा अत्यंत छान पद्धतीने हे दोघं जण ते हाताळतात गोष्टी सगळ्या आणि त्यांचा खूप छान डायलॉग आहे सगळ्या गोष्टी. आणि चित्रपटगृहात सगळ्यांनी येऊन पाहावा, सहकुटुंब सहपरिवार पाहावा असं आपण एक आवाहन केलं. मुळात आहेच कौटुंबिक गोष्ट, म्हणजे कथा जी आहे ती कौटुंबिक कथा आहे आणि त्यामुळे यातली पात्र ही तुम्हाला तुमची पात्र किंवा तुमच्या जवळची तुमच्या मनातली पात्र आहेत असं लक्षात घ्या आणि म्हणून हा कुटुंबाने बरोबर जाऊन मित्रमैत्रिणींनी एकत्र बरोबर जाऊन ज्यांनी कोकणचा गणपती अनुभवला नसेल त्यांनी जाऊन कसा गणपती कोकणात होतो तेही पाहावं आणि त्याचबरोबर अत्यंत सुंदर कोकणही प्रेमाने बघावं, कारण ते तुम्ही अशा अनेक गोष्टी तुम्हाला एका चित्रपटातून पाहायला मिळतात आणि लहान मोठी सगळीच नातीही त्याच्याबद्दल तुम्हाला दिसतात. त्यामुळे अगदी आवर्जून पहा आणि खूप मजा येईल तुम्हाला. खरंच गणपतीच्या डिझाईन लॉन्चला आपण आलेलो आहोत आणि माझ्यासोबत दोन्ही अभिनेते आणि अभिनेत्री आहेत आणि गोड अभिनेत्री आहेत म्हणजे भूषण प्रधान आणि निकिता दत्ता. तर आज आपण दोघांचाही या चित्रपटाच्या भूमिकेविषयी जाणून घेणारच आहोत. मला वाटतं सुरुवातीला एक गणपती बाप्पा होऊन जाऊ. गणपती बाप्पा मोरया. निकिताकडनं पण एकदा होऊ दे. गणपती बाप्पा मोरया. येस. भूषण गेल्या वर्षी तुमचा जुनं फर्निचर आणि यावर्षी खरंच गणपती काय म्हणजे बॅक टू बॅक दोन्ही मराठी चित्रपट येत आहेत, काय फिलिंग आहे? गेल्या वर्षी नाही आत्ताच याच वर्षी अजून थिएटरमध्ये आहे आणि खूप चांगलं वाटतंय की थिएटरमध्ये 9वा आठवडा आत्ताच सुरू आहे आणि तेव्हाच पुढच्या चित्रपटाची सुद्धाही अनाउन्समेंट झाली आणि त्याच्या प्रमोशन्सना आलो आहे. त्यामुळे बाप्पाचे आशीर्वाद खरंच आणि खूप चांगलं चाललंय हे वर्ष, त्यामुळे
छान वाटतं आणि खूप जवळचा असा हा चित्रपट आहे. कारण नरेशनपासून एक तर बाप्पा हा आपल्या सगळ्यांच्या जवळचा आहे, पण नरेशनपासून ही गोष्ट सुद्धा इतकी जवळची झाली आणि ज्या पद्धतीने एकंदरीत चित्रीकरण झालंय त्यांनी अजूनच हा चित्रपट खूप जवळचा झाला आणि एक मनापासून असं वाटत होतं की हा आपला चित्रपट कधी येतो. म्हणजे माझे घरचे सुद्धा वाट बघत होते की कधी हा चित्रपट रिलीज होतोय. आणि तसंच जसं टीझर आला, पहिला टीझर आला, तेव्हापासून लोकांचे झाले की वा, की मस्त एक ग्रँड हे दिसते आणि हे कधी रिलीज होणार आहे. तर आज त्याचा सेकंड टीझर लॉन्च होतोय आणि लवकरच ट्रेलरही लॉन्च होईल. सो उत्सुकता अशी वाढते दिवसेंदिवस. अजून फर्निचरमधलं काम तर आम्हाला फार आवडलेलं आहे आणि त्यातलं थोडंसं म्हणजे कॅरेक्टरबद्दल, या चित्रपटातल्या कॅरेक्टरबद्दल भूमिकेविषयी जाणून घेते. थोडा तो आम्ही सगळ्यांनी तिला विलेन ठरवलं होतं त्या चित्रपटात, पण या चित्रपटात आम्हाला गुडी बॉय दिसला. ते गुडी बॉय नक्की आहे की काय, कसा वागतोय, कारण यात तो एकटा नसून एक आजच्या टीझरमध्ये दिसतंय की एक पाहुणी आलेली आहे घरात. ती पाहुणी नक्की कोण आहे, कोणी आणली आहे, ती तिथे काय करते हे कळल्यानंतर हा गुडी बॉय आहे का तो घरच्यांसाठी विलनच ठरतोय का काय होतोय ते नक्कीच बघायला लागून राहणार. तसं आज कुठेतरी नाही म्हटलं तरी असं होतं, इंटरव्ह्यूजना वगैरे गेल्यानंतर मराठी चित्रपट आहे आणि निकिता हिंदीमध्ये बोलायला लागली की लगेच होतं मराठी चित्रपट, मग हिंदी ॲक्ट्रेस का, ही मराठी बोलत पण नाहीये. तर असंच सगळं घरात कुटुंबाचं झालंय जेव्हा ही तिकडे आलेली आहे. ही एक तुम्हाला मी सिक्रेटली टिप देतो. तर ते का ते लवकरच आता ट्रेलरमध्ये आणि अजून नंतर चित्रपटातही कळतं. How was Nikita your experience doing a first Marathi? My experience has been absolutely wonderful. To be honest, कभी किसी ने मेरे को ऐसा महसूस नहीं कराया कि मराठी फिल्म है. शुरुआत में भी जब जितनी हमारी कास्ट है, आप सोच सकते हैं कि बिहाइंड द सीन क्या क्या होता होगा. जब सब बैठते थे एक साथ, बहुत हंसी मजाक होता था, बहुत सारी बातें होती थी. शुरुआत में मुझे समझ नहीं आता था लोग क्या बोल रहे हैं, कौन क्या कह रहा है. तबूशा ने बहुत साथ दिया है मेरा, मुझे समझाने के लिए कि इसका मतलब ये होता है. कई बार उसको ऐसा दिखता था कि हाँ मैं चुपचाप बैठी हूँ, कुछ बोल नहीं रही हूँ, तो आके मुझसे बात करता था. पर धीरे धीरे क्योंकि हमने इतना समय बताया एक दूसरे के साथ, काफ़ी घुल मिल गए थे और एक समय के लिए मुझे ऐसे नहीं लगा कि मैं एक अलग लैंग्वेज की फिल्म कर रही हूँ. बहुत घर जैसा महसूस हुआ मुझे. हमने खुद एक्चुअली शूटिंग के दौरान इतने त्यौहार मनाए एक साथ. ये जो शूटिंग हुई है दिसंबर से खत्म हुई है, तो क्रिसमस के दिन मुझे याद है हम सब सेट पर शूट कर रहे थे. जो 31 दिसंबर होता है हम सेट पर थे, शूट कर रहे थे. 1 जनवरी हम सब सेट पर थे और शूट कर रहे थे. तो इसलिए जब त्यौहार एक साथ मनाए हैं तो एक जो पारिवारिक फीलिंग होती है वो ऑटोमेटिकली आ जाती है. कभी ऐसा नहीं लगा कि कोई बाहर का है एंड आज भी जब हम स्टेज पे खड़े थे सब लोग, मुझे एकदम ऐसा ही महसूस हो रहा था कि एक परिवार है. तो जो ओवरऑल एक्सपीरियंस रहा है वो इतना ब्यूटीफुल रहा है कि मैं बहुत गर्व से आज यहाँ स्टेज पर बैठकर कह रही हूँ कि मैं सिर्फ उनका हिस्सा हूँ. But whenever you're working with a legendary actress, it's a common question for both of you. When you work for a legendary actress, थोड़ा सा दड़पण रहता है आपल्याला, एक थोड़ा सा डर रहता है. So वो डर से आप कैसे दूसरे? मला वाटतं आजकाल ते थोडंसं बदललंय, कारण बदललंय अशा याने काय एक दडपण असतंच, पण इवन आपले जे सिनियर ॲक्टर्स आहेत त्यांनाही हे लक्षात आले की थोडं फिल्म मेकिंग आणि या गोष्टी ओव्हरऑल सेटचे खूप बदललेल्या आहेत. त्यामुळे दोघांना एकमेकांना मदत करण्याचं याच्यासाठी खूप जास्त हे असतं की ते काही गोष्टी यंगर जनरेशनकडून शिकतात, यंगर जनरेशन त्यांच्याकडून शिकतात. त्यामुळे ती वॉलच कुठे जाणवली नाही कधी की अरे एक दडपण आहे. सुरुवातीला एक इंट्रोडक्शन होईपर्यंत, पण त्यानंतर जेव्हा तुम्ही कॅरेक्टर्स जगत असतात तेव्हा ते निघून जातात. तेव्हा मला फक्त समोर माझे आई बाबाच दिसत किंवा संजय मुले सर आहेत तर त्याला काका म्हणूनच दिसत आहे. तर त्यामुळे मग नाही की अच्छा यांनी कोणतं काम, नक्कीच ॲज इंडिव्हिज्युअली ऑफसेट त्यांच्याकडून शिकायला, मग काहीतरी गोष्टी मिळायला, शुभांगीताई असेल त्यांना काही गोष्टी विचारायला हे व्हायचं. पण एकदा सेटवर गेल्यानंतर आणि त्या कॅरेक्टरमध्ये असल्यानंतर मग मी त्यांचा मुलगा, त्यांचा भाचा, त्यांचं पुतळ अशाच मी जपतो. त्यामुळे ते दडपण जेन्युअनली मला तरी नाही वाटलं. आणि आज अनेक वर्ष झाली की थोड्या थोड्या ह्याच्यात इतरांबरोबर सगळ्यांसोबतच कामं झाली. संजय सरांबरोबर याआधी काम केलं होतं, शुभांगीताई बरोबर 4 चौघीमध्ये काम केली होती, अजिंक्य दादा बरोबर जय भवानी जय शिवाजीमध्ये केलं. त्यामुळे ते आईस ब्रेकिंग ऑलरेडी झालं होतं. आईस ब्रेकिंग व्हायचं होतं ते अश्विनीताई बरोबर. ते सुरुवातीला जाम असं वाटलं होतं की एक प्रोफेशनली खूप वेळ झालं होतं, पण त्यानंतर एवढी चांगली मैत्री होईल ह्याचा अंदाज नव्हता आला आणि आज खूप चांगली मैत्री ताई बरोबर झालेली आहे. आणि
मस्त वाटतं. म्हणजे आज ती इकडे नसेल, US ला असेल, तरी काही अडचण असेल, काही विचारायचं असेल, एक सिनियरकडून काही ॲडवाईस घ्यायचं असेल किंवा तिला यंगर आपल्या इकडनं काही विचारायचं असेल तर हा उचललं पण आणि आम्ही एकमेकांना विचारू शकतो, 2-2 तास बोलू शकतो काही, असा हा कम्फर्ट आलेला आहे. त्यामुळे चांगलंच वाटतं. गणेशोत्सव आणि तुझा कनेक्ट कसा आहे? बाप्पाचा आणि मला वाटतं प्रत्येक मराठी माणसाचा एक वेगळाच कनेक्ट आहे. नक्कीच बाप्पा हा फक्त महाराष्ट्रात हे नसून अख्ख्या इतर बऱ्याच सगळ्या देशासाठी हे आहे. पण तरीही आपल्याला असं खूप वाटणारा एक देव आहे जो ज्याला अरेतुरे करून आपण बोलू शकतो. आणि लहानपणापासून जेव्हा अक्कलही नसते किंवा देव वगैरे गोष्टी कळत नसतात तेव्हापासून गणेशोत्सव पाहिलेला. त्यामुळे ऑटोमॅटिकली कुठे आपल्या टाळ्या आरती करतायत हे पाहिलेलं. कुठल्याही पूजा करताना किंवा काही करताना गणपती बाप्पाचं नाव सगळ्यात आधी घेतलं हे पाहिलेलं आहे. आणि असा हा देव ऑटोमॅटिकली खूप जवळचा झालेला आहे. मी पण खूप जास्त देवळात जाणं वगैरे त्याच्यावर फार भर नसतो, पण कुठेही असतो श्रद्धा नक्कीच आहे. पण म्हणजे डोळे बंद केले की जिथे आहे तिकडनं पहिलं नाव येतं तर बाप्पाचंच येतं. आणि तेवढंच एक हे खूप जास्त एक बॉन्ड असं वाटतं की काही संकट आलं किंवा काही जे विघ्नहर्ता म्हटलं जातं एक स्ट्रेंथ येतं. अनेक वर्षांपासून बाप्पाकडे काय मागितलंच नाही आणि मागं असं वाटत नाही म्हणजे तो करतो व्यवस्थित. तर हा विश्वास त्याच्यावर आहे की खऱ्या अर्थाने देवावरचा विश्वास आहे की तो मागायला लागत नाही, तो करतो. अशा या बाप्पाचा एक गणेशोत्सव आणि त्याच्यावरती चित्रपट येतो आणि तोही इतक्या छान लेवलवरती त्याचं खूप मी स्वतःला नशीबवान समजतो. सेम प्रश्न. I think I've always been very excited about the Ganesh festival, primarily because I like festivals. और खास करके जो हमारे त्योहार होते हैं वो बहुत ही मज़ेदार होते हैं. अगर आप देखिए तो उनमें खाना बहुत अच्छा होता है, सजने का मौका मिलता है, लोगों से मिलने का मौका मिलता है. अपार्ट फ्रॉम सब मिल जाते हैं और ये बहुत कॉमन चीज़ है हर त्योहार की. तो मैं बॉम्बे में कम से कम 23 साल से रह रही हूँ और मुझे हमेशा से गणपति का इंतजार रहता है क्योंकि मुझे पता है कि एक माहौल बनता है उन 10 दिनों में. आज आपण भरत गणपती या टीझर मराठी चित्रपटाच्या टीझर लॉन्चला आलेलो आहोत आणि माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता सुंदर अभिनेत्री आणि आपल्या सगळ्यांच्या आवडीची लक्षमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मरे केलं आपल्यासोबत आहे. मरे हा मराठी चित्रपट आणि भरत गणपती हा चित्रपट आहे तर याबद्दलची काय भूमिका आहे त्याबद्दल काय? खरं तर भरत गणपती जेव्हा अगदी प्लॅनिंगमध्ये होतं म्हणजे 4 वर्ष या चित्रपटाचं प्लॅनिंग सुरू होतं. नवजोत बांदिवडेकर यांनी दिग्दर्शित केलेली ही फिल्म आहे आणि नवजोत बांदिवडेकर दिग्दर्शक म्हणून ही माझी तिसरी ओळख म्हणजे नवजोतची तिसरी ओळख. बट नवजोत गौरी चौधरी कालेलकर जे या चित्रपटाची निर्माती आहे नवजोत हे सगळे आम्ही कॉलेज फ्रेंड्स आहेत आणि आम्ही अगदी आमचा घट्ट असा फ्रेंड्सचा आमचा ग्रुप आहे. आणि मला त्यांचे फार आभार मानायचे त्या गोष्टीसाठी की मित्र असून देखील त्यांनी मला म्हणजे अगदी ऑनेस्टली माझ्या आयुष्यामध्ये हा माझा पहिला मित्र ज्याच्याबरोबर मी काम करते जो माझ्या आधी मित्र आहे आणि मग त्याच्याबरोबर मी काम करते. त्याच्यामुळे थँक्यू नवजोत. गौरी फार माझी जीवाभावची मैत्रीण आहे अगदी. आय लव्ह यू टू गौरा इनफॅक्ट. आणि टीझर लॉन्चच्या ह्या स्पेशल इव्हेंटला आत्ता जी तुम्ही साडी बघता आहे ती पण मी गौरीचीच नेसलेली आहे. इट इज सो स्पेशल सो क्लोज टू माय हार्ट की शी इज पार्ट ऑफ मी. आय एम थँक्यू सो मच की माझ्या मित्रांनी विचार केला माझा ह्या भूमिकेसाठी. आणि भूमिका सांगायची तर तुम्ही जसं आता मगाशी म्हणाली लक्ष किंवा ह्याच्या आधीही जशा इन्स्पेक्टरच्या भूमिकेमध्ये मी लक्षामध्ये मला ओळखत आहे. पण आत्तापर्यंत ज्या भूमिका मी केलेल्या आहेत त्या खूप स्ट्रॉंग खूप फर्म अशा केल्या. आणि नवजोतने मला पहिल्यांदाच सांगितलं होतं मला परिवारची बात नको. आय डोंट वॉन्ट दॅट स्ट्रॉंग एकदम पॉवरफुल आणि अशी. तर ह्याच्यात मी अगदी घरातली समजून घेणारी कोकणातली की सगळे आता मला एक डिसिजन घ्यायचं असेल तर मी घेऊ शकते का नाही हा कॉन्फिडन्स आहे का नाही अशी एक मुलगी मी याच्यामध्ये पोर्ट्रे करते आहे. या घरताची मी मुलगी आहे म्हणजे घरातल्या मोठ्या भावाची म्हणजे संजय मोरे आणि शुभांगी लाटकर यांच्या मुलीचा रोल मी प्ले केलेला आहे. तर
प्रत्येक गोष्टीत बाबा म्हणजे आपले वडील किंवा माझा भाऊ ह्यांची काय मतं आहेत किंवा मी काय वागलं पाहिजे हे बहुतांशी त्या लोकांनीच डिसाईड केलेलं आहे. असा एक असा कसं म्हणतो गुजरा असा हा रोल आहे. त्याच्यामुळे सेटवरती मी एकदम अशी असते की परी अर्थात पण कुठलीही भूमिका करताना आपला बहुतांश आपण त्याच्यात आपला थोडाफार अंश आपण त्याच्यामध्ये नक्कीच इन्व्हॉल्व करतो. सो ऑफकोर्स ही स्पेशल आहे भूमिका माझ्यासाठी. आणि तुम्ही बघताय की ज्या पद्धतीमध्ये ह्याचं इतका थाट ह्याचा मोठा आहे अर्थात. आणि गणपतीची फिल्म आहे म्हटल्यावरती त्या फिल्मचा थाट हा मोठाच असला पाहिजे. आणि गाणी खूप सुंदर झालेली आहेत. म्हणजे आज टीजर लॉन्चला सकाळपासून माझ्या डोक्यात फक्त गाणंच म्हणजे बॅकग्राऊंडला आपल्याला एक सुरू असतं ना. आता जेव्हा कोकणचं गाणं आपण बघितलं कोकणातलं तर प्रत्येक गाणं हे ठेका धरायला लावणारं आणि एकदा तुम्ही ऐकलं की तुमच्या मनात रुंजी घालणारं असं गाणं आहे. आणि मला असं वाटतं की खूप वर्षांनी एक फॅमिली एंटरटेनमेंट आलेली आहे. आणि आपण बघतो की अशा मी म्हणेन की अगदी घरातली गोष्ट आहे. ही काही वेगळी गोष्ट नाही पण ही तुमच्या घरातली गोष्ट आहे. आणि आपल्याला बऱ्याच वेळेला सिनेमा बघताना असं होतं की अरे हे माझ्याकडे पण घडतं, अरे माझ्या घरात पण घडतं. तर ती जी कनेक्टिव्हिटी आहे की आपल्या घरातली गोष्ट आहे. म्हणजे आणि एवढे 14 कॅरेक्टर्स असल्यामुळे मी म्हणेन की 14 लोकांच्या छटा आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याला एक सुंदर असा ग्राफ आहे. त्याच्यामुळे ही नक्कीच तुमच्या मनात बसणारी फिल्म असेल. तेव्हा नक्की जेव्हा 26 जुलैला रिलीज होईल तेव्हा वी आर व्हेरी एक्सायटेड. आणि अजून आम्ही सगळ्या आर्टिस्ट कोणीच फिल्म अजून बघितली त्याच्यामुळे मला पण बघायची तुमच्यासारखीच उत्सुकता मलाही आहे. संजय सरांकडून रोल केला आहे तर संजय सरांकडनं काय किंवा काय त्या सेटवरचे काय अनुभव? एकतर दंगा हा कॉन्सेप्ट आणि संजय काकाबरोबर मी फार लहानपणापासून काम केलेलं आहे. म्हणजे सुकन्या मोने आणि संजय काका. म्हणजे सुकन्या आणि ती माझी जवळजवळ दुसरी आई असल्यानंतर आबाळ मायामध्ये म्हणजे आपण असं म्हणू की जी पहिली दैनंदिन मालिका म्हणून जी नावारूपाला आली आबाळ मायापासून मी संजय काकाला ओळखते आहे. पण त्याच्यानंतर मला वाटतं संजय काकाबरोबर मी काम इतक्या वर्ष आबाळ मायानंतर मी हे माझं दुसरं काम संजय काका. त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल वेगळा जिव्हाळा त्याचे किस्से स्वतः म्हणजे मी त्याच्याकडे बघितलं की नुसती हसते. असा म्हणजे तुझा चेहरा असा आहे की काहीतरी मिश्किलपणा तुझ्या डोक्यात सतत सुरू असतं. तर त्याच्याचबरोबर ही जी भूमिका आहे त्याच्यामध्ये आशिष पातोळे म्हणून जो भाऊ माझ्या भावाचा कॅरेक्टर प्ले केलेला आहे. तर एक बहीण भावाचा म्हणजे एक जो सपोर्ट असतो तेवढी पण कॉन्फिडंट ही मुलगी नाही आहे. मग ते एक त्याच्यामुळे तो एक वेगळा बॉन्ड आहे. शिवाय रुपेश मी म्हणेन की आम्ही जसं म्हणत होतो तेव्हा सुषमा मावशी मी सांगितलं सुषमा देशपांडेनी की सुषमा मावशी मी राजश्री असे एका व्हॅनिटीमध्ये असायचो आणि बाजूच्या व्हॅनिटीमध्ये आशिष रुपेश आणि समीर असे तिघं असायचं. सो आम्ही तर मधलं दार उघडं टाकून आमचे नुसते दंगे म्हणजे रुपेश काहीतरी कोरिओग्राफच करतोय नाचतोच आहे गप्पाच असं खूप मज्जा. आणि आय एन्जॉयड इट. आम्ही आणि 1 महिना केरळामध्ये होतो कोचीमध्ये. सो इट वॉज अ लव्हली एक्सपिरियन्स. खूप मज्जा. प्रेक्षकांना जाता असं म्हणेन की घरात गणपती म्हटला की अर्थात आपल्या सगळ्यांच्या अत्यंत जवळचं एक फार इन्व्हॉल्वमेंट असते गणपतीबरोबरची. तर गणपतीचा थाटमाट जसा असतो तसाच ह्या चित्रपटाचा थाट फार मोठा आहे. आणि अगदी घरातली गोष्ट आपण बघतोय असं वाटणारा तुमच्या मनातला सिनेमा आहे. तेव्हा नक्की 26 जुलैला जेव्हा रिलीज होईल तेव्हा नक्की हा थिएटरमध्ये जाऊन बघा, सहकुटुंब जाऊन बघा. आणि मी एवढं तुम्हाला अश्योर करू शकते की तुम्हाला प्रत्येक व्यक्तिरेखेमध्ये कोण ना कोणतरी तुमचं भेटेल. त्याच्यामुळे नक्की बघा. बाप्पा मोरया. थँक्यू सो मच. घरात गणपतीच्या टीजर लॉन्चला आपण आलेलो आहोत आणि माझ्यासोबत 2 कलाकार आहेत रुपेश आणि आशिष. तर आपण घरात गणपतीच्या चित्रपटाविषयी बोलणार आहोत. तुमचं काय भूमिका आहे ती आम्हाला दोघांनी जाणली. Yes. So, my
माझी भूमिका आहे, माझ्या भूमिकेचं नाव आहे जी, आणि हा तरुण गणपदार असा एक भूमिका आहे आणि त्याचे स्वतःचे काहीतरी ओपिनियन्स आहेत त्याच्या करिअरविषयीचे आणि त्याच्या एकंदरीतच पुढच्या जर्नीचे. पण आपण ज्या वेळेस म्हणतो की संयुक्त फॅमिली, तेव्हा संयुक्त परिवारामध्ये बऱ्याच अशा गोष्टी असतात की काही रुसवे अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि त्या कंगोऱ्यांमधनं तुम्हाला आयुष्य काढायचं असतं. सो त्या सगळ्या गोष्टींचा प्रवास आमच्या भूमिकांमधनं तुम्हाला दिसणार आहे, प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कारण की मुळात आमच्या फिल्ममध्ये माझं जे कॅरेक्टर असं आहे की कधी कधी त्याला प्रचंड प्रेम येतं किंवा त्याचे काय म्हणूया तो इतका हॅपी असतो आणि अचानक त्याचे मूड स्विंग्स होतात आणि अचानक तो अशा कोशात जातो की त्याला काहीच आवडत नसतं. त्याला काही कारणं पण आहेत, त्याला एक बॅकग्राऊंड आहे, बॅकग्राऊंड तुम्हाला नक्कीच कळेल फिल्म बघताना. आणि पण तितकेच प्रेमळ असे आमचे कॅरेक्टर्स आहेत आणि सगळ्यांचेच तसे कॅरेक्टर्स आहेत. आणि मुळात आमच्या सगळ्या म्हणजे फिल्ममध्ये तुम्ही जितके कॅरेक्टर्स तुम्ही बघा ते कॅरेक्टर्स बघताना तुम्हाला असं वाटेल की आयुष्यात तुमच्या परिवारात सुद्धा अशा पद्धतीचे कॅरेक्टर्स तुम्हाला बघायला मिळालेले आहेत किंवा तुम्ही अनुभवलेले आहेत. असेच तेवढेच मजेशीर कॅरेक्टर्स आमच्या परिवारात सुद्धा आहेत आणि ते ऑडियन्स रिलेट नक्कीच करेल आणि त्याचा आस्वादसुद्धा त्याच पद्धतीने घेतील. म्हणून मला असं वाटतं की कम्प्लीट आपण ज्याला फॅमिली एंटरटेनमेंट म्हणतो ज्या सिनेमाला, त्या पद्धतीचा हा सिनेमा आहे. सो नक्की बघा. रुपेश, तू काय सांग? माझ्या कॅरेक्टरचं नाव निनाद आहे आणि हे कॅरेक्टर खूप जॉली आहे. ह्याला काय घेणं देणं नसतं, बाहेर काय चाललं काय नाही, ह्याला फक्त परिवाराशी घेणं देणं नसतं. आणि हा ह्याच्यातून जे भाऊ आहेत जितू आणि केतन, जो आशिष दादा आणि भूषण दादा करतात, तर त्याच्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट असतं. कारण हा जिथे राहतो याचं जे फॅमिली बॅकग्राऊंड आहे, कोल्हापूरला राहतात, तर तिथे भावंड वगैरे कोण नसतं आणि मित्र असतो आणि हा फॅमिलीशी खूप जास्त कनेक्टेड असतो. इमोशन एक वेगळंच इमोशन आहे ह्याला फॅमिलीबद्दल. म्हणून तो जेव्हा पण इथे गणपती देतो त्याचा एकच मोटिव्ह असतो की ही जी मजा आहे, जी पण जेवढे दिवस आहेत, जेवढे बाप्पा आहेत, जोपर्यंत आपण इथे आहोत तोपर्यंत इतकी धमाल करायची, इतकी मजा करायची ना की जेव्हा पण मी रिटर्न जाईल तेव्हा रिग्रेट नको करायला की आम्ही मजा नाही केली. तर हे इतकं जॉली कॅरेक्टर माझं. आणि मुळात या सिनेमामध्ये जे यंगस्टर्स आहेत ते एक स्पिरिट घेऊन येतात या फॅमिलीमध्ये, बिकॉज त्या स्पिरिटमुळे एक डिवाईस क्रिएट होतोय ऑडियन्ससाठी सुद्धा आणि सिनियर लोकांसाठी सुद्धा. तर त्याच्यामुळे आपण असं म्हणतो की हा एक दुवा आहे. जितके आम्ही आहोत, निकिता असो, म्हणजे भूषण जे कॅरेक्टर साकारतात किंवा निकिता जे कॅरेक्टर साकारतात, दिलकेश आहे, राजसी आहे. सो या सगळ्या लोकांचं भावविश्व जे आहे ते भावविश्व जे आहे की ह्यांच्यामुळे मोठे त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी टॅकल करतात ते तुम्हाला बघायला आणि ती बघायला त्याची ती गंमत तुम्हाला दिसेल. आणि प्रत्येक एजचं कॅरेक्टर म्हणजे माझ्यापासून ते आमच्या जे आमचे आजोबांचं कॅरेक्टर होतं शरद सर, त्यांच्यापर्यंत जेवढे पण एजचे कॅरेक्टर आहेत प्रत्येक जण आपल्या एजला रिलेट करेल असे कॅरेक्टर. कारण असे सगळे सीन्स आणि असे सगळे सिच्युएशन्स लिहिताना लिहिलेत सीन्समध्ये, तर हे सगळं कनेक्ट होणार. आणि फार मोठ्या आर्टिस्टबरोबर तुम्हाला काम करायला मिळालं, तर ह्या सगळ्या डिटेल्सबरोबर काम करताना ते अगदीच सगळे सिनियर ॲक्टर्स आहेत आणि त्यांची कारकीर्द फार मोठी आज सांगायला सुरू आहे आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी आम्हाला ऑनसेट शिकायला मिळाल्या किंवा बिहाइंड कॅमेरा ऑल्सो आम्हाला इतक्या गोष्टी शिकायला मिळाल्या की सेटवर त्यांचं वावरणं असो किंवा सगळ्यांना म्हणजे आपण म्हणूया सामावून घेणं ज्याला म्हणतात की एक वटवृक्ष असतो आणि तो कसं बाकी सगळ्या इतर छाया देतो सगळ्या लोकांना, त्या पद्धतीचं वटवृक्षासारखं या लोकांनी आमच्यासोबत त्यांचा बिहेवियर होता आणि खरंच आम्हाला भरपूर गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. लेजंड्स बरोबर काम करताना असं म्हणलं कधी कधी काय होतं की आपल्याला धडकी भरते, आपल्याला दडपण येतं आणि आपल्याला जे परफॉर्म करायचे ते कधी कधी निघत नाही त्या भीतीपोटी. कारण इतके मोठे सगळे कलाकार आहेत सोबत, त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करायचे, त्यांच्याबरोबर काही सीन आहेत ते करायचे. पण गंमत म्हणजे ना असं कधी वाटलंच नाही
कारण आम्ही इतके फॅमिलियर झालेलो, इतकं कनेक्ट झालेलं, आमचं बॉन्डिंग इतकं चांगलं झालेलं, त्याच्यामुळे आमचे सीन पण आहे ना फॅमिलीसारखेच गेले, असं काही जड नाही झालं आम्हाला. तर इतकं चांगलं आमचं बॉन्डिंग झालं. तर खूप इझी प्रोसेस होती सगळ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करायचं. आणि गणपती बाप्पा पण छान आहे बॉन्डिंग, आमचं पण आमचं इतकं छान बॉन्डिंग आहे की आम्ही आमचं सीन नसेल ना, आम्ही सगळे आम्ही सगळे बहीण भाऊ, आम्ही व्हॅनिटीमध्ये ना सीन आम्हाला आता कसं असतं की सगळ्यांना आर्टिस्टला असं असतं की माझं सीन आहे, माझं सीन, आम्हाला माझं सीन कधी होईल असं व्हायचं. आम्ही व्हॅनिटीत जाऊन आम्हाला मजा करायची, म्हणून आम्ही गाणं लावून आम्ही नाचायचो. आम्ही व्हिडिओ पण बनवले, रील्स पण बनवले. वा, सुंदर सुंदर, थँक्यू. सुंदर सुंदर. 26 जुलैला घरात गणपती नक्की बघा, चित्रपटगृहात बघा आणि नक्की सगळ्या तुमच्या परिवारात सकट बघा प्लीज. 26 जुलै. थँक्यू सो मच. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. प्रेक्षक हो, आपण घरात गणपतीच्या टीजर लॉन्च झालेला आहोत आणि माझ्यासोबत गोड अभिनेत्री आहे ज्युनियर भावे आपल्यासोबत आहे, राजश्री भावे. राजश्री, तुझं मनपूर्वक स्वागत. तुझ्या भूमिकेबद्दल जाणून घ्यायचं, कारण तुझा पहिला चित्रपट आहे. मी हे नेहमी म्हणते की माझ्या करिअरची सुरुवात ही लिटरली गणपती बाप्पा मोरया घरात गणपतीने झालेली आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे की हे नाव आणि पहिलाच सिनेमा एवढा ग्रँड मला करायला मिळाला, एवढ्या दिग्गज कलाकारांबरोबर करायला मिळाला. त्यांचा सहवास, तो अनुभव, त्यांनी जे मला शिकवलं ते मी खूप मनाच्या जवळ आहे माझ्या. आणि मी ह्या चित्रपटात नेहा घरत ही भूमिका साकारते आणि नेहा ही घरातली सगळ्यात लहान मुलगी आहे, जे मी होते अख्ख्या सेटवर. त्यामुळे ते घरतांचं शेंडेफळ आहे, त्यामुळे ती सगळ्यांचीच अशी लाडकी लेक आहे. आणि ती म्हणजे असं एक लहान व्यक्ती असतं घरातलं, जे काही बोलू शकत नाही घरातल्या मोठ्या लोकांना, पण ते सतत एक ऑब्झर्व करत असतात. आणि ते जरी लहान असले तरी त्यांना एक से असतो, त्यांचे विचार तरीही खूप मॅच्युअर असतात. आणि हेच ह्या फिल्ममध्ये आम्ही दाखवायचा प्रयत्न केला आहे की एखाद्या घरातल्या मेंबरचं वय जरी कमी असलं तरी त्यांचा पर्स्पेक्टिव्ह गोष्टींकडे बघण्याचा वेगळा असतो. आणि तो कधी कधी मोठ्या व्यक्तींनी तो त्यांच्या आचरणात आणला तर तो कधी खूप मिरेकल्स करून जाऊ शकतो. तर अशी ही माझी भूमिका आहे आणि ही भूमिका नक्कीच खूप सुंदर लिहिली आहे. आणि त्या भूमिकेला एक खूप चांगला ग्राफ मिळतो की ती काहीच बोलत नाही आणि मग जेव्हा ती बोलायला घेते तेव्हा ते खूप इम्पॅक्टफुल होतं. सो एका एवढ्या नवीन कलाकारावर एवढा विश्वास दाखवणे हे नवजोत सरांनी केलं, सगळ्या निर्मात्यांनी केलं, त्यासाठी मी त्यांचे खूप आभार मानते. मी जसं रुपेशला विचारलं की सगळ्या जेंट्स कलाकारांबरोबर काम करताना कसं वाटलं, तुझं एक दडपण आलं का? हो, ते मला दडपण आलं, कारण त्यांच्याकडे एक ईज आहे, त्यांच्याकडे एक प्रकारचं कॅमेराचं अंडरस्टँडिंग आहे जे अनुभवानेच येतं. पण त्यांनी ते कधीही मला असं दाखवून दिलं नाही की आम्हाला हे माहिती आणि तुला हे कसं नाही माहिती. त्यांनी मला नेहमी सावरून घेतलं. त्यामुळे ते इनिशियली जे दडपण आलं होतं मला टेबल रीड, जी पहिल्यांदा मी स्क्रिप्ट वाचली एकत्र, तेव्हा मला खूप दडपण आलं होतं. पण सगळे एवढे कनेक्टेड होते त्यांच्या कॅरेक्टरशी, त्यांच्या त्या स्टोरी लाईनशी. त्यांना माहिती होतं त्यांना एक्झॅक्टली काय डिलिव्हर करायचं आहे. त्यामुळे ती क्लॅरिटी मला यायला थोडा वेळ लागला. पण आमचं जे काही काम झालं एकत्र, आम्ही जी काही आमची केमिस्ट्री डेव्हलप झाली, आम्ही सगळे आपापल्या घरापासून लांब राहिलो होतो एक 35+ दिवस. त्यामुळे आम्हीच एकमेकांचं कुटुंब झालो होतं. त्यामुळे आम्ही एकमेकांना खूप चांगले ओळखत होते सिनेमाच्या दरम्यान. त्यामुळे ते दिसलंय ऑन स्क्रीन, आम्ही खरोखर कुटुंबासारखे दिसतो. आणि दडपण होतंच, पण ही सगळी माणसं खूप चांगली माणसं आहेत एकतर, आणि त्याहूनही बेटर आर्टिस्ट्स आहेत. त्यामुळे त्यांनी खूप सांभाळून घेतलं आणि खूप शिकवलं. आणि जाता आपण आवाहन करू, मी सगळ्यांना एवढंच आवाहन करू इच्छिते की येत्या 26 जुलैला घरात गणपती रिलीज होतोय आणि हे बघून तुम्हाला असं तुम्ही एक तर सहकुटुंब सहपरिवार आमचा सिनेमा बघायला नक्की जा. आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये जेव्हा गणपती खरंच येतील तेव्हा प्रत्येकाने घरच स्टाईलमध्ये आपापले गणपती साजरे करा, आपापल्या गावी जा, आपापल्या जवळच्या माणसांना एकत्र बोलवा, एकत्र त्यांच्याबरोबर वेळ घालवा. कारण कुठलाही सणवार हे एक निमित्त असतं फक्त, आणि खरी मजा ही आपापल्या माणसांबरोबर येते. आणि तो गणपती येतो आपल्याला तेच शिकवून जायला की
की आयुष्य खूप क्षणभंगूर आहे, त्यामुळे जी माणसं आपल्या जवळ आहेत त्यांना जवळ ठेवा, ठेवे दावे आणि छोट्या मोठ्या नोकझोक विसरून भरभरून प्रेम करा आपापल्या माणसांवर, एवढंच आमचा सिनेमा सांगतो, जो भरभरून पॉझिटिव्हिटी पण देतो. सो नक्की बघा आणि घरच स्टाईलमध्ये आपापले गणपती साजरे करा. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. आपण घरात गणपतीच्या टीजर लॉन्चला आलेलो आहोत आणि आपल्यासोबत या चित्रपटाचे निर्माते आहेत नवदीप गांडीवडेकर सर. नमस्कार, मनपूर्वक स्वागत आहे. आणि घरात गणपती करताना म्हणजे कसा अनुभव होता, कारण एवढ्या सगळ्या कलाकारांची फळी तुम्ही एकत्र कलाकारांना घेऊन गेला होता, तर तो अनुभव अनुभव तर खूपच सुंदर होता. कारण का 14 लोकांना एकत्र आणणं ही सोपी गोष्ट नाही. त्यात मराठीमध्ये एवढी मोठी नावं मला नाही वाटत एकत्र कुठल्या पिक्चरमध्ये आपण बघितलं असेल. सो त्यांना एकत्र आणणं, त्यांच्याबरोबर 50 दिवस शूट करणं, जे 3 स्केड्यूल झाले आमचे 3 महिन्यामध्ये. आणि आय थिंक माझ्या पहिल्या पिक्चरमध्ये मी खूप लकी समजतो की एवढे मोठे लिडर्स माझ्या पिक्चरमध्ये काम करत आहेत, कारण का त्यांच्याकडनं खूप काही शिकायला मिळालं. आणि अजिंक्य देव आणि आपल्या आशिष ताई यांच्याबरोबर काम करताना ॲक्च्युली आय वॉज म्हणजे खरं तुम्हाला सांगायचं होता मी थोडा नर्वस होतो, कारण का अजिंक्य देव आणि आशिष हे इतकी मोठी नावं आहेत आणि त्यांना सेटवरती येऊन त्यांना तुला डिरेक्ट करायचं. सो मनामध्ये थोडी कुठेतरी असं दडपण होतं, पण त्यांनी इतकं सुंदर सांभाळून घेतलं. कारण का त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती की अश्विनी मॅमनी मला हे सांगितलं होतं की तू फिल्मचा डिरेक्टर आहेस आणि ह्या फिल्ममध्ये हे एक कॅरेक्टर मी करतो, त्यामुळे ते कॅरेक्टर आपण दोघांनी मिळून शोधलं पाहिजे, जे आम्ही सेटवरती मी नॅव्हिगेटेड आणि आम्ही ते त्यांचं कॅरेक्टर कसं असलं पाहिजे. आणि मेन म्हणजे तर त्यांनी आम्हाला फ्री हँड दिला होता की कुठेही काही चूक झाली किंवा तुला असं वाटतंय की हे कॅरेक्टर आपलं होतंय तर तू मला बिंदास येऊन सांग. आणि असं नव्हतं की मी 2 टेक नाही नंतर काम नाही करणार, 3 टेक नंतर काम नाही करणार, बिलकुल पण नाही. दोघांनी फार मला सांभाळून घेतलं. उलटं मला त्यांच्या एक्सपिरियन्समधल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि कोकणात शूटिंग केलं नाही आहे आणि केरळमध्ये केलेलं आहे. कोकणात खरं तर आपल्या गणपतीचा मोठा गणेशोत्सव आपण साजरा करतो, हे म्हणजे केरळमध्ये जाण्याचं काय कारण? ॲक्च्युली कोकणात शूटिंग केलेलं आहे. ते हे गुहागर आणि पालशेत आणि दाभोळ इकडे केलेलं आहे आम्ही शूटिंग. आणि केरळमध्ये केरळमध्ये आम्ही जे शूट केलं आहे ते फक्त घराचं पार्ट केलेलं आहे. कारण का एवढ्या 14 लोकांना घेऊन म्हणजे ते किती सुंदर दिसतात सगळ्यांना एका फ्रेममध्ये, आणि त्यांना एकत्र आणल्यानंतर त्या ग्रँजरचं घर पाहिजे, तर ते आम्हाला कोकणात असं त्या मोठ्या प्रमाणे कुठे मिळालं नाही. सो एक क्रिएटिव्ह कॉल घेतला, नक्कीनी आम्हाला ते केरळामध्ये मिळालं आणि विथ सगळ्यांचे डेट्स मॅनेज करून. सो आमच्याकडे असा पण टाईम नव्हता की आपण सेट बांधूया किंवा 14 जणांच्या डेट्स एकत्र आणणं हा एक मोठा टास्क होता आमच्यासाठी. सो आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की आम्हाला त्या टीसी केरळामध्ये ते घर मिळालं आणि आम्ही तिथे शूट केलं. आणि गणेशोत्सव आणि तुमचं काय नातं आहे? म्हणजे प्रत्येक तुमच्याही घरी तुम्ही म्हणालात 75 वर्ष तुम्ही गणपती घरी येतो, तर ती थोडा अटॅचमेंट विषय म्हणजे प्रत्येकाचीच अटॅचमेंट. म्हणजे गणपती बाप्पा मला फेवरेट आहे. म्हणजे आता हे तर म्हणजे मी माझा पहिला पिक्चरच गणपती बाप्पावरती करतो. मेन मला असं वाटतं की एक मी जे म्हणजे माझ्या जनरेशननी जे अनुभवलं आहे एकत्र कुटुंब येऊन जी मजा मस्ती होते, ते मला असं वाटतं आत्ता नवीन जनरेशनला कुठे अनुभवायला मिळत नाही आहे. आणि माझं असं होतं की जे आम्ही माझ्या मस्तीमध्ये जे माझा एक्सपिरियन्स आहे तो जर आपण लोकांपर्यंत नेला आणि नवीन जनरेशनला दाखवलं की पूर्वी एकत्र असणारं कुटुंब कसं असायचं आणि त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे. म्हणजे आजच्या जगामध्ये जर आपल्या जे बिझी लाईफ आहे किंवा आपल्याकडे जे एवढे प्रॉब्लेम्स चाललेले आहेत वर्ल्डमध्ये, त्याच्यामध्ये कुटुंब हे किती महत्त्वाचा भाग आहे हा मला कुठेतरी दाखवायचा होता आणि तो मी प्रयत्न केलेला आहे. आणि जसं तुम्ही बोलला की 75 वर्षापासून म्हणजे गणपती येत आहे. कोल्हापूरला आमच्याकडे गणपती असायचा, आजूबाजूला नंतर ते आत्ता 3 वर्षापासून ते आमच्याकडे मी बघतोय, कारण का घरात 2 गणपती झाले नाही पाहिजे म्हणून आजीनी सांगितलं होतं की
जेव्हा आपण तुझं लग्न होईल तेव्हा तू गणपती आपण मुंबईला शिफ्ट करू, कारण का आजोबानंतर बघायला कोण असतं, पुढची पिढी म्हणजे कोण. तर 75 वर्ष जरी गणपती असेल तरी 30 वर्ष माझा अनुभव आहे गणपतीचा. सो आणि मला फार मजा येते. म्हणजे आमच्याकडे पण इथे मुंबईला आता गणपती आणल्यानंतर किंवा कोल्हापूरला गणपती असायचा, सुट्टी काढून जा, 7 दिवस मजा करा. मी आजोबांच्या बाजूला उभा असायचो कायम, की म्हणजे मला पूजा करायला द्या, किंवा मी त्यांच्याकडनं ते शिकलेलो आहोत. सो तो एक आधीपासूनचा एक उत्साह होता जो आय थिंक मी पिक्चरमधला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि मेन गोष्ट मला असं वाटतं म्हणजे की आत्तापर्यंत ना गणपतीची फार गाणी आली, पण गणपती उत्सवावरती कुठलाही चित्रपट आलेला नाही. सो या चित्रपटात ना तुम्हाला नक्कीच एक गणपतीची काय रिवाज असतात किंवा गणपती कसा साजरा केला जातो सो ते नक्की बघायला मिळेल. म्हणजे गौरी गणपती आलं किंवा नैवेद्याचं कसं आहे, एक बॅकड्रॉप पूर्ण गणपती फेस्टिवलचा आहे जो आपण अनुभवतो, तो आपण आता पडद्यावरती बघायला. आणि तरुण येणाऱ्या पिढीलाही गणेशोत्सव कसा साजरा केला पाहिजे ह्याचं एक मूर्तिमंत उदाहरण हा चित्रपट ठरेल. प्रेक्षकांना काय आव्हान कराल 26 जुलैला चित्रपट? प्रेक्षकांना एवढंच आव्हान आहे की हा फार तुमच्या आणि माझ्या घरातल्या कुटुंबाचा पिक्चर आहे. तुम्हाला नक्की, मला गॅरंटी आहे की तुम्ही जेव्हा पिक्चर बघाल त्या तुम्हाला त्या 14 कॅरेक्टर्सपैकी एक असा कॅरेक्टर नक्की सापडेल जो तुम्ही त्याच्याशी रिलेट करू शकाल. आणि इट्स अ फॅमिली ड्रामा येस, बट तेवढीच मजा मस्ती आहे, सुंदर गाणी आहेत. तर एक होलसम म्हणजे 5 वर्षाच्या मुलापासून 100 वर्षाच्या आजोबाजींपर्यंत हा चित्रपट पूर्ण सहकुटुंब तुम्ही बघू शकता. त्यामुळे 26 जुलैला नक्की हा चित्रपट धन्यवाद. आज खरंच गणपतीच्या टीचर लॉन्चला आपण आलेलो आहोत आणि माझ्यासोबत आहे सतीश सर आणि गौरीताई. आता राजकारणातलं एकदम चित्रपट तुम्ही बोलताय आणि काय म्हणजे पहिलाच चित्रपट आणि गणपती बाप्पाच्या निमित्ताने हा चित्रपट येतोय, तर काय होती यामध्ये सांगा तुम्ही सुरुवात. ॲक्च्युली माझ्या आजोबा माझ्या झालेले तर त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर जाऊन मी स्वतःही थिएटर आर्टिस्ट म्हणून काम करायचं. वेळापासून आम्हाला प्रोडक्शन करायचं, प्रोड्युसर्स म्हणून आम्हाला यायचं होतं इंडस्ट्रीमध्ये. नाही से बिफोर स्टार्टिंग ऑफ प्रोडक्शन आम्हाला डॉक्टर पांडे फॅमिलीज आहे, त्यांनी आम्हाला स्क्रिप्ट आहे. आम्हाला वाटलं की गणपती हा विषय इतका पॉझिटिव्ह आहे आणि स्क्रिप्ट एवढी पॉझिटिव्ह होती, त्यांनी इतकी मेहनत केली आणि त्याचं विजन हे सगळंच आम्हाला व्यवस्थित असं म्हणून आल्यासारखं झालं. आणि मी डिसाइडेड की टू स्टार्ट विथ वी विल स्टार्ट विथ हे प्रोजेक्ट आम्हाला आवडेल टू स्टार्ट विथ आणि आम्हालाही एक्सपिरियन्स मिळेल टू ॲक्च्युली हाऊ इट वर्क्स कसं आहे. फर्स्ट एक्सपिरियन्स नीड्स टू बी प्लेस्ड आणि गणपती बाप्पाशिवाय काय पूर्णही होत नाही, सुरूही होत नाही आणि त्याच्यापेक्षा पॉझिटिव्ह आपल्या सगळ्यांनी आयुष्य होत पाहिजे. सरांना विचारेल सर तुम्हाला राजकारण सोपं वाटतंय की चित्रपट यायचे? दोन्ही आपापल्या जागी दोन्ही क्षेत्रामध्ये चॅलेंजेस तर आहेत. असं प्रोडक्शनचं म्हणायचं झालं तर आम्ही प्रोडक्शन हे 2013-14 पासून करतच आलो. कमर्शियल्स आम्ही करायचो, थोड्याफार आम्ही कॅम्पेन पण केलेले आहेत. ह्या चित्रपटाच्या निमित्ताने एक मोठं प्रोडक्शन करण्याची संधी आम्हाला मिळाली. विषय खूपच चांगला होता, फॅमिली ड्रामा आहे हा पूर्ण. त्यामुळे आम्ही मग विचार केला की सुरुवात करूया, कधी ना कधी तर सुरुवात करायचीच होती. या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही आम्हाला सुरुवात. राजकारणात जसं आपल्याला वेगवेगळ्या व्यक्तीचे संबंध आहेत तसं इथे विविध कलाकारांशी संबंध आलेला आहे. ते दोघे जवळजवळ 14 कलाकारांची टीम तुम्ही मॅनेज केलेली आहे. तर कसं होतं शूटिंग करताना, काय चॅलेंजेस? चॅलेंजेस तर होते, भरपूर सारे होते. कारण का जसं आम्ही शूटसाठी गेलो तर तिकडचं वेदर आणि त्यामुळे भरपूर सारे चॅलेंजेस आम्हाला तिथे फेस करायला लागलेले. पण पूर्ण टीमने, प्रोडक्शनची टीम प्लस ॲक्टर्सची टीम, या सगळ्यांनी खूप चांगलं एकत्र मिळून काम केलं, चांगलं कॉपरेट केलं सगळ्यांनी आणि मग आम्ही व्यवस्थित ते सगळे चॅलेंजेस पार करून आमचं प्रोडक्शन होते. आणि वेळोवेळी
बाप्पाने देखील तुम्हाला सहकार्य येस केलंय. नक्कीच सगळ्या नक्कीच अडचणीतून मात करत आम्हाला जेव्हाही वाटलं की बाबा काहीतरी नडत आहे आम्ही त्या वेळेला बाप्पाला प्रार्थना केली आणि त्या दुसऱ्या दिवशी व्यवस्थित सगळं चालू. गौरीताई कालेलकरांकडे गणपती गणेशोत्सव कसा होता आणि आता चौधरीकडे आल्यावर गणपती कसा आहे? मुळात दोन्ही कुटुंब, एक राजकारणातलं कुटुंब आणि दुसरं साहित्यिक कुटुंब. आमच्याकडे सांगायला गेलं तर कालेलकरांचा गणपती हे खूप फेमस होता, त्याच्यामुळे लोक ही माझ्यासाठी नवीन नव्हती. म्हणजे आपल्या घरी गणपती हे माझी लहानपणापासून मी बघत आले की गणपती म्हटलं की शेकडोनी लोक येतात. माझ्यासाठी हाच कन्सेप्ट होता. बरं ती ओळखीची आहेत नाही आहेत पण एक ओपन दरवाजे आहेत हा कन्सेप्ट आमच्या इथे होता आणि इथे तसाच मिळाला मला. त्याच्यामुळे तो सामना ते नेहमीच राहिलं आणि लकीली माझे जे सासरे आहेत आमदार राजाची चौधरी ते सुधीर चौधरी ह्यांचा स्कूल होता. नेहमीच त्यांना एक थिएटर किंवा नाही आणि त्यांची मुळात एक आवड आहे थिएटर म्हणा किंवा आपलं संस्कृती जपणे साहित्याची आवड ही तिथेही आहे. त्याच्यामुळे तो एक जो ब्लेंड मला मिळाला तो फार चांगला होता आणि एक्स्ट्रीमली सपोर्टिव्ह खूप सपोर्टिव्ह फॅमिली मला मिळाली. त्याच्यामुळे बिकेम मोर इझी खूप छान मिळाले. आणि दोन्ही ठिकाणी गणपतीचं तेच होतं की भरपूर लोक राजकारणातली लोक तिथे यायची. आमच्याकडे तर कायम चौधऱ्यांकडचा गणपती म्हणजे राजकारणाच्या अगोदरही आम्हालाही आता जवळजवळ एक 100 वर्ष होत आली असतील आमच्याकडे गणपती. तर आमच्याकडे गणपतीला तर दर्शनाला येतातच लोक पण गौरीच्या दिवशी नैवेद्यासाठी ही कायम गर्दी असते. आणि बरगाव मुंबई हे आमचं मूळ स्थान असल्यामुळे आजूबाजूचे सगळेच ओळखीचे सगळेच नातेवाईक होते कायम गर्दी. आता साम्य एवढंच राहिलं की कालेलकरांच्या गणपतीला बऱ्याचदा राजकारणी यायचे आणि चौधरींच्या गणपतीला आता बऱ्याच वेळेस हा टुगेदर हा जो ब्लेंड आहे तो मला वाटतं फारच स्ट्रॉंग महिलांसाठी बरेच कार्यक्रम त्या निमित्ताने आपण तर असे सांस्कृतिक कार्यक्रम बरेच घेतले जातात. तर त्यामध्ये आता हे चित्रपट निर्मितीचं आणखी चालन उघडलेलं आहे असं म्हणतात आणि तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा आणि सुरक्षित आणि सिद्धिविनायकाच्या आणखी तुमच्याकडून चांगली खरंच गणपती आणि आमच्या प्रेक्षकांना आव्हान करावं चित्रपटगृहात येऊन त्यांनी चित्रपट घरात गणपती 26 जुलै 2024 रोजी आपल्या सगळ्यांच्या घरात येणार आहे. जवळच्या तुमच्या चित्रपटगृहात येणार आहे. सगळ्यांनी आवर्जून आमच्या या चित्रपटाला भरघोस प्रेम द्या. नक्की येऊन पहा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.